हॅलो, गुड मॉर्निंग. तर माझा दिवस सुरू झालेला आहे मोगऱ्याची फुलं घेण्यापासून. तर तुम्ही बघत आहात मी मोगऱ्याची फुलं घेत आहे. मोगऱ्याला खूप छान बहर आलेला आहे. तर आमच्या गार्डनमध्ये खूप मोगऱ्याची झाडं आहेत. तर मला खूप सगळे मोगऱ्याची फुलं मिळाली. तर मला एवढे सगळे मोगऱ्याची फुलं मिळाले. तर मी पुढे सांगेनच. तर मला कशासाठी मोगऱ्याची फुलं पाहिजे होते. आणि आज आम्ही निघालेलो आहोत गणपतीला वरदविनायक महाड येथे. तर हा एक अष्टविनायकमधला एक गणपती आहे आणि तो गणपती माझ्या घरापासून जस्ट 20 मिनिटाच्या अंतरावर आहे आणि ते मला आत्तापर्यंत माहितीच नव्हतं. मग अचानकच आमचा काल प्लॅन ठरला की आपल्याला आता गणपतीला जायचं आहे. सो आम्ही सकाळी सकाळी 6 वाजता उठून लवकर निघालेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता इथे फक्त 25 मिनिट्स दाखवते बिकॉज ट्रॅफिक वगैरे काहीच नाही आहे रोडला. आणि मी इथं गाडीत मागे बसून मी सुईदोरा ऑलरेडी घेतलेला कारण मला गजरा बनवायचा होता. तर मी गजरा बनवत आहे आणि खूप छान असा गजरा बनलेला माझा. मोगऱ्याच्या फुलाचा वास पण मला खूप आवडतो. खूप छान वास दरवळत होता. एकदम फ्रेश वाटत होतं. सकाळी सकाळी मोगऱ्याची फुलं, त्याचा गजरा बनवून आणि हे सगळं सकाळी 6-6:30 वाजताचं रोड आहे. त्यामुळं काही ट्रॅफिक वगैरे काही दिसत नाही आहे आणि आम्ही लगेच तिथं पोहोचलो. तिथं पोहोचल्या असं पार्किंगसाठी जागा मिळेल तुम्हाला. त्याच्यानंतर तुम्हाला हे असं इथून चालत जायचं आहे. तर हा बघा माझा गजरा मी बनवलेला. मग त्याच्यानंतर एक व्हिडिओ तर झालाच पाहिजे गजऱ्यासाठी. त्याच्यानंतर मग आम्ही गणपतीसाठी हार घेतला. तर इथं खूप छान छान प्रकारचे हार, नारळ, पेढे हे सगळं होतं. नंतर आम्ही इथं पोचलो. त्याच्यानंतर आम्ही नारळ घेतला. मग नारळ पण घेतला आणि त्याच्यानंतर इथं नारळाचे पैसे जे काय ते पे केले. मग नंतर पोचलो आम्ही ॲक्च्युअल मंदिरात. मग तिथं असं बाहेर स्टँड आहे चप्पल काढण्यासाठी. तिथं आपण चप्पल ठेवू शकतो. त्याच्यानंतर इथं रांगेसाठी हे दिसतंय आपल्याला. पण इथं काहीच गर्दी नव्हती कारण आम्ही खूपच लवकर गेलेलो. 7 पण वाजले नव्हते. त्यामुळं काहीच एवढी गर्दी नव्हती. त्यामुळं आमचं दर्शन एकदम निवांत छान झालेलं आणि एकदम प्रसन्न वाटत होतं त्या मंदिरात. कारण पूर्ण वेळ आम्हाला म्हणजे जेवढा वेळ दर्शनासाठी पाहिजे तेवढा वेळ मिळाला. इथं पहिलं गेल्यावर महादेवाचं मंदिर होतं. मग तिथं पण आम्ही दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही गेलो वरदविनायक गणपतीच्या मंदिरात. त्याच्यानंतर इथं त्यांनी आम्हाला सांगितलं इथं नारळ फोडायला जागा आहे. मग तिथं नारळ फोडायला हा ॲक्च्युली तळं आहे. पण त्याच्यात काही पाणीच नाही आहे कारण अजून काही पाऊसच नाही आहे. त्यामुळं मग तिथं आम्हाला एक चिमणी दिसली. ती चिमणी खूप छान तिथं खायला येत होती आणि नंतर जात होती. थोडा वेळ बसलो आणि गणपतीचं वगैरे बोललेलो. मग त्याच्यानंतर इथं गावदेवीचं मंदिर आहे तिथूनच बाहेर आल्यावर. आणि मग नंतर 7 वाजून गेलेले तर इथं माणसांची गर्दी व्हायला सुरू झालेली आता. आणि इथं शिवाजी महाराजांचा पुतळा पण आहे. त्याच्यानंतर इथं विठ्ठल रखुमाईचं मंदिर पण आहे. तिथं पण आम्ही दर्शन घेतलं आणि मग एक चहा झालाच पाहिजे त्यामुळे चहा घेतला. नंतर इथं तुम्ही जे पार्किंग केलेलं आहे गाडीचं त्याचे पैसे द्यावे लागतात तुम्हाला. मग ते आम्ही पे केले आणि वातावरण एवढं छान होतं. खूप मस्त होतं आणि खूप छान वाटत होतं. खूप प्रसन्न वाटतं आहे. तुम्ही पण जर इथं कुठं राहत असाल तर या मंदिराला नक्की व्हिजिट करा. कारण हे मंदिर खूप छान आहे. खूप खूप प्रसन्न वाटतं. तुम्ही तिथले मंत्र वगैरे पण ऐकू शकता. तिथं मंत्र वगैरे लावलेले आणि तिथं शूटिंग करायला एवढं म्हणजे परमिशन नाही आहे. त्याच्यामुळे मी एवढं काही शूटिंग केलेलं नाही आहे आतलं. तर तुम्ही पण नक्कीच दर्शनाला जाऊन या. खूप छान वाटत होतं आणि रोडवर पण एवढी गर्दी नव्हती त्यामुळं निवांत वाटत होतं. कारण ट्रॅफिक नसेल ना तर कुठंही जायला आपल्याला सगळ्यांनाच आवडेल.